अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर. गुरु हा धैर्याचा डोंगर, कदाकाळी डळमळीना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ. गुरु सोडवी तात्काळ, गाठ लिंग देहाची. गुरु हा साधकांशी साह्य, गुरु हा भक्ता लागे माय. गुरु हा कामधेनु गाय, भक्तां घरी दुभतसे. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन. गुरु सौभाग्य देऊन, साधुबोध नोंदवी. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टांचे दंडन. गुरु पापांचे खंडन, नानापरी वारितसे. काय काशी गुरु उपदेशी, काया काशी गुरुपदेशी. तारक मंत्र दिला आमाशी, बाप रखमा देवी वराशी. ध्यान मानसी लागले. अर्थ: क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय श्री गुरु आपल्या शिष्याविषयी काय करतात याचे वर्णन या अभंगात केले आहे. गुरु हा संत कुळातील राजा आहे. गुरु हा माझ्या जीवाचे विश्रांती स्थान आहे. गुरु वाचून त्रैलोक्यामध्ये देव नाही. गुरु हा सुखाचा समुद्र आहे, प्रेमाचा आगर आहे. तसेच तो धैर्याचे डोंगर असून कल्याणाही कसल्याही अवस्थेमध्ये डगमगणार नाही. गुरु हा वैराग्याचे मूळ आहे, कारण आहे. तसेच तो धैर्याचा डोंगर आहे, कसल्याही अवस्थेमध्ये डगमगणारा नाही. गुरु हा वैराग्याचे मूळ कारण आहे. तो शुद्ध परब्रह्म आहे. गुरु हा लिंग देहातील सत्य आत्मा व मिथ्या साभास अंतकरण ही दोन्ही एकच समजणे व त्यामुळे अंतकरणाश्रित असलेले पाप पुण्य सुख दुःख वगैरे धर्म सत्य जीवात्म्यावरती मानले जातात. शुद्धात्मा व साभास अंतकरणाचे ऐक्य मानणे यालाच शास्त्रीय भाषेत ग्रंथी असे म्हणतात व माऊलीने तिला घाट असे म्हटलेले आहे. या गाठीमुळेच शुद्ध जीवात्म्याची ठिकाणी अनेक प्रपंच दुःखे प्रतीत होतात. ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासवणारी दुःखे नष्ट करावायची असेल तर शुद्ध जीवात्मा आणि मिथ्या साभास अंतकरण ही अत्यंत भिन्न आहेत असा निश्चय करून देणे म्हणजे ग्रंथीभेद होय. ती लिंग देहात असलेली आत्मा व अनात्मा यांची गाठ श्रीगुरु तात्काळ सोडतात. श्रीगुरु हा साधकाला आत्मज्ञान प्राप्त करून देण्यात सहाय्यक आहे. गुरु हा साधक भक्तांची आई आहे. गुरु हा भक्तांची इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि ती भक्तधारी त्याला ज्ञान देते. ज्ञानांजन असून साधकाला मोक्ष निधान दाखवितो. गुरु हा मुमुक्षुला आत्मज्ञान प्राप्तीचे सौभाग्य देऊन साधूंच्या ठिकाणी असलेला आत्मबोध त्याला प्राप्त करून देतो. गुरु म्हणजे मोक्षाची शोभा असून दुष्टांचे दंडन करणार आहे. तसेच मुमुक्षाच्या अनेक पातकांची अनेक प्रकारे निवृत्ती करतो. श्री गुरु हे तुझा देह ही प्रत्यक्ष काशीच आहे असा उपदेश करून तारक मंत्र देतो. तो तारक मंत्र आम्हाला श्री गुरुंनी दिल्यामुळे माझे पिता व रुक्मादेवीचे पती श्री विठ्ठल यांचे ध्यान आमच्या मनाला लागले असे माऊली सांगतात. रामकृष्ण हरी.